वापरा. हे मला सांगायचं त्या सगळ्या नायक कलाकारांना की तुम्ही भाषा आपलीच वापरा. जर संगीत आपला देतोय त्याला तर मग शब्द पण आपलेच पाहिजे. तुमच्याकडे जर शब्द कमी पडले असतील तर माझ्याकडे या, मी तुम्हाला फुकट शब्द देईन, पण गाणी आपल्या भाषेत बनवा. हे सांगण्याचं तात्पर्य हाच. आणि त्याच्यानंतर मी स्वतः छत्रपती संभाजी महाराजांचा सेवक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक आहे. त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी काम करतो. त्याच्यामध्ये छत्रपती शंभू महाराजांवर आधारित गाणी तयार केलेली आहेत आणि लोकांनी त्याला प्रेम दिलं. ज्यांच्याकडे बघून मी ही प्रेरणा घेतली ते आमच्या समाजाचे श्री वैभवदादा घरत, शिवशाहीर वैभवदादा घरत यांचा आम्ही संस्थेच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो. अशा प्रकारे सर्व मान्यवरांचं स्वागत. त्याच्यानंतर ज्यांनी मला हाताला धरून स्टुडिओमध्ये नेला आणि मला काही गाता येत नव्हतं, मी बोललो मला गाता येत नाही. त्याने आता कान पकडला, मला स्टुडिओमध्ये नेला, एअरपोर्ट घेतले, माझ्या कानाला लावले आणि मग सांगितलं लाव गाणं. मला बोलले तुला गायचंय ते गा. आजही आठवतं सलमान खानचं गाणं बोललो होतो. मला गाण्याचा काही गंध नव्हता आणि ज्या माणसाने मला स्टुडिओमध्ये नेला ते श्याम कदम सर, निवृत्त पोलीस कमांडो, त्यांचे आम्ही संस्थेच्या वतीने स्वागत करतो. त्याच्यानंतर माननीय श्री कुमार आर्यन मोरे, इतिहास अभ्यासक, त्यांचे मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो. त्याच्यामध्ये एक नाव माननीय श्री प्रकाश जोशी सर, सामाजिक कार्यकर्ता मुंबई, यांचंही आम्ही संस्थेच्या वतीने स्वागत करतो. दिवावाडी साहेबांचा ज्यांच्या नावाने कार्यक्रम सुरू केला त्यांचा आशीर्वाद आमच्या संस्थेला भेटला आणि दिवावाडी साहेब यांचं इथे आगमन झालंय. दिवावाडी साहेबांची भूमिका केली त्यांच्याबद्दल त्यांना मी त्यांचे आभार मानतो. त्यांना मी विनंती करतो आपण रंगमंचावर यावं. नको याचा नेत्याचा, नको कंचे नेत्याचा, नवी मुंबईचे इमानतरा, फक्त नाव आमचे दिवा पाटील साहेबांचा, फक्त नाव आमचे दिवा पाटील साहेबांचा. दिवा पाटील साहेबांच्या स्मृतीनं ज्यांनी उजाळा दिला त्या सरांचा आम्ही इथे स्वागत करतो. 2 वेळा दिवा पाटील साहेबांचा मी चरण स्पर्श केला होता हयात असताना. तिसऱ्यांदा त्यांच्या प्रतिकृतीला मी चरण स्पर्श करतो, बरोबर भाग्य लाभले. त्याच्यानंतर काही प्रमुख गायक कलाकार आलेले. सर्वात पहिला आम्ही इथे भूमिकांना सन्मान सोहळ्याला सुरुवात करायच्या अगोदर सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं आपल्या स्थानावर उभं राहावं. आपल्यातील एक कलाकार ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला आपल्या भाषेची ओळख दिली, तो आज कलाकार आपल्यात नाही आहे. आज खरोखर जर तो कलाकार आपल्यात असता तर कदाचित या रंगमंचावर असता. तर रणजित ठाकूर, स्वर्गीय रणजित ठाकूर दादा यांना 2 मिनिटं एक श्रद्धांजली देण्यासाठी सर्वांनी उभे राहावं. सावधान. विश्राम. धन्यवाद. रणजित दादांच्या बद्दल सर्वांना माहिती आहे. आपल्यातून ते निघून गेले पण त्यांनी आपला वारसा सोडून गेले आणि आज त्यांची मुलगी इथे आलेली आहे. ह्या कार्यक्रमामध्ये सर्वात पहिला संस्थेच्या वतीने भूमिपुत्र गौरव 2021 हा पुरस्कार स्वर्गीय रणजित ठाकूर यांना आम्ही त्यांच्या पश्चात प्रदान करतोय आणि आम्हाला खूप भरून आनंद वाटतंय. तर मी त्यांची मुलगी आणि त्यांचे सहकारी यांना मी विनंती करतो की सर्वात पहिला आम्ही रणजित दादांना पुरस्काराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. धन्यवाद.
तर आपण पाहतोय हा सोहळा अतिशय सुरेख चाललेला आहे. काही मान्यवर पाहुण्यांना लवकर निघायचे आहे, तर आपण लवकर संपवण्याचा प्रयत्नही करू. परंतु आज आपल्या अगली कोळी कराडी समाजातील एक अतिशय गुणी कलाकार जे आपल्यात नाही आहे, स्वर्गीय रणजित ठाकूर. खरोखरच दुःखद गोष्ट आहे आणि त्यांची आज लाडकी कन्या स्वरा रणजित ठाकूर इथे मात्र उपस्थित आहे. तिथं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कारण अशी एक कन्या रणजित आपल्याला दिलेली आहे. त्यांच्या समवेत अनघाची कडू सिरियल घेतला असा टाकू नको यामध्ये ज्या प्रदर्शित झाल्या त्यांचंही खूप खूप स्वागत करतो. आणि विनंती असेल तेच करू आपणही यायचंय. आणि विनंती असेल श्री सभापती चावशीला मॅडम आपणास की आपण मान्यवरांचा इथं सत्कार सोहळा करायचा आहे. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान करायचा आहे. आता सन्मान सुरूच होतील तेव्हा सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते ते सन्मान आपण प्रदान करायचे आहे. जोरदार झाल्या पाहिजे मित्र. मी का म्हणतो जोरदार झाल्या पाहिजे कारण तुम्हीही कलाकार आहात. तुम्ही स्टेजवरती मंचावरती येणार आहात. तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. आयुष्य हे गिव्ह अँड टेक पॉलिसीवरती चालत असतं. आपण स्वतः समोरच्याला काय देतो, आपण समोरच्याला स्माइल दिलं तर समोरचा व्यक्ती आपल्याला स्माइल देईल. म्हणून समोरच्या कलाकारांसाठी टाळ्या वाजवा. आणि तेजस्वी पाटील आपल्या अनुमतीने पुढचा कार्यक्रम चालू करतोय. हॅलो हॅलो आणि आज आपल्याकडे जरी वेळ कमी असला तरीही जुजू किंग आपल्यामध्ये नसला तरी त्यांनी आपल्याला जुजू क्वीन मात्र दिलेले आहे की आपल्यापर्यंत संवाद पोहोचवते. विनंती आहे स्वरा आपणास की आपण रणजित दादाचं प्रतिनिधित्व आपल्या सुमुखातून करावं. खूप छान बोलते. धन्यवाद. तर आता कोणत्याही वेळ रिअल फ्रीडम फायटर आपण म्हणू शकतो ज्यांच्यामुळे आपण आज टक्के अनुभवलं ते लोक नेते मान्य दिबा पाटील साहेब यांच्यावर आधारित काव्य स्पर्धा झाली होती. त्याचा निकाल आपल्यापर्यंत पोहोचलाय आणि तो परीक्षक ज्यांचं त्या स्पर्धेचं केलं श्री मलेश्वरजी पाटील आगरी बोली भाषा अभ्यासक आणि चित्रकार. तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही पेन विनंती असेल निरंकरची आपण यायच्या आपल्या बक्षीचा स्वीकारण्यासाठी आणि विनंती असेल आपल्या उपमहापौर सभापती चांसलरजी आपण हा बक्षीस हा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. खूप खूप शुभेच्छा आपला पुढील वाटचालीसाठी. अतिशय सुरेख आपण कामगिरी केलेली आहे. सुंदरशी आपण कविता सादर केली ज्याच्यामध्ये आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळाले. अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. विनंती असेल श्री संजीवनाथ मात्रे आपण कुमारी तेजस्विनी मात्रे उरण कोपरली द्वितीय क्रमांक यांना आपण सन्मानित करायचं आहे. तेजस्विनी प्लीज कम. तशी विनंती असेल ओके ते ऍब्सेंट आहे. संजीवनाथ आपल्या विनंती आहे आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस द्यायचं आहे. ह्या स्पर्धेचा हा प्रथम क्रमांक आहे. तर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण कृपया करून हे प्रथम क्रमांक प्रदान करण्यासाठी आपण यायचं आहे. श्री विनोदजी कोळी मोरावे पनवेल उपस्थित असेल ते कृपया लवकर यायचं आहे.
प्रतिनिधी कोणी आहे का? विनोद कोळी, प्रतीक कोळी आपण यायचं आहे. मोराळगावचे प्रतीक कोळी आपण यायचं आहे आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. ओके, एनी हाऊ आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूया. मान्यवर विनंती सर्व कृपया करून स्थानापन्न व्हा. तर सन्मान भूमी कन्यांचा बघा किती श्रेष्ठ संकल्पना आहे तेजस्वी पाटील आणि एकविरा कला संस्थेची. मित्र हो, घरामध्ये वंशाचा दिवा लागला पाहिजे. मग ती पणती कुठे आहे? दिव्यानेच उजेड पडतो का? पणतीनेही उजेड पडतो. बघा त्या आईने सांगितलं की ही माझी पणती आहे, हिनेही माझा उजेड प्रज्वलित झालेला आहे. मित्र हो, एकच सांगेन की 6 वर्षापूर्वी मुलगा आला मला. ज्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की मुलगा आला, डोळ्यातून अश्रू आले, लगेच आपल्या आनंदाश्रू येतात. परंतु 24 तारखेला मुलगी झाली. तो आनंद काही वेगळाच आहे आणि तो वर्णन करण्यात नाही. ज्यावेळेला एका मुलीचा तुम्ही बाप होता त्यावेळेला समजून जाते की व्हॉट इज शी, ती काय आहे, आणि ती दीपिकाची पाटील आहे. त्या व्यक्तीमध्ये बघा, ध्यास, मला प्रेम झाले या चित्रपटात प्रमुख भूमिका, अभिनेत्री, मिस समर ट्युलिप इंडिया विनर मिस दीपिकाजी पाटील. सौंदर्य स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके यांनी जिंकलेले आहेत. स्टार प्रवाहामध्ये प्रेमाचा रंग कसा प्रमुख आणि अभिनेत्री सांगावं तितकं कमी आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्वही गोड आहे. विनंती असेल आपल्या लाडक्या चारुशीला मॅडम, आपण ह्यांचा स्वागत सन्मान आणि हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. अतिशय गोड दिवस आहे बघा, कारण गोड व्यक्तिमत्व आपल्या समाजातील ज्यांचा इथं स्वागत सन्मान केला जातोय. दीपिकाजी पाटील, जॉर्जियस वुमन फ्रॉम उरण. उरण म्हणजे आपला आगरी कोळी कराडी समाजातील ही एक ज्येष्ठ कन्या असं मी म्हणेन, कारण त्यांनी आज आपलं नाव एवढ्या पुढेपर्यंत नेलेलं आहे. खरोखर खूप 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 अभिमानास्पद. आणि आज दीपिकाजी, मी तुम्हाला समोर पाहतोय, मला आनंदाचा दिवस आहे असं वाटतंय, कारण खूप खूप चांगला दिवस आपल्या सर्वांसाठी आहे, कारण एवढं उत्कृष्ट कामगिरी ह्यांनी केली आहे. कृपया करून आपण असं नसतं व्हायचंय. आपण पाहिलेलं आहे की आयुष्यामध्ये 9 रस खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये सगळे रस महत्वाचे आहेत. शृंगार असेल, कारुण्य असेल, विस्त असेल, प्रेम, शांतता, अद्वैत. त्याच्यामध्ये शृंगारता ही स्त्रियांमध्ये भरून पाहायला मिळते. ज्यावेळेला तेजस पाटील सांगत होते, मला जस्ट आठवलं म्हणून सांगतो, आपली संस्कृती काय आहे बघा. चला हवाई आणि सगळे कार्यक्रम होतात ना, कमरेखालचे विनोद, तंबाखूवरचे विनोद, असे फाजी विनोद न करता आपली संस्कृती शृंगारिक आहे. ते संजीवन दत्तने सांगितलं की हास्यामध्ये तुम्ही सर्व प्रबोधन करू शकता, फक्त कमरेखालचे विनोद करून नाही. तर शृंगारिक आपली हे आपला हा समाज आहे. आणि शृंगारामध्ये जेव्हा ज्यावेळेला एखादी युवती असते त्यावेळेला ती खुलून दिसते. घर सांभाळून त्यांनी काम केलंय. सौभाग्यवती नंदिता बडे पाटील, कृपया करून आपण यायचंय. आपल्या ह्या कारकिर्दी करता आपल्याला इथं सन्मानित केलं जाईल. नंदिनी बडे, प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. विनंती करेन दीपिकाजी पाटील, तुम्ही हा स्वागत सन्मान आपल्या स्वहस्ते प्रदान करायचा आहे. नंदिनी बडे घर सांभाळून मेकअप आर्टिस्ट येतात कार्य, अनेक नवीन मुलींना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. अतिशय सुरेख कामगिरी बघा. एका कलाकाराच्या हस्ते दुसऱ्या कलाकाराचा स्वागत सन्मान ही अतिशय चांगली गोष्ट आहे. खरोखर जमेची बाब आहे. आज आपण युट्यूबच्या माध्यमातून फेमस व्हायला बरेचशा संधी आहेत आणि ह्या संधी ह्या व्यक्तींनी आजमावलेल्या आहेत. आपलं खूप खूप आभार आणि मान्यवरांचेही खूप आभार आणि आपलं कौतुक. तसेच सौभाग्यवती हर्षला पाटील म्हात्रे, सुप्रसिद्ध गायिका, रात पुनवेची चैता महिन्याची, तो माली, आई तुझे देवलाशी मोगरा, ह्या अनेक गाण्यातून ज्या प्रसिद्ध झाल्या. मी विनंती करतोय आपले ज्येष्ठ पत्रकार मुंदरी सर, आपल्या शुभ हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. हर्षला पाटील, अतिशय कडक आवाज ज्यांचा गणला जातो,
ज्यावेळेला त्या गातात त्यावेळेला आपल्या अंगावरती एक काटा निर्माण होतो. अतिशय सुरेल गळ्याची गायिका कित्येक गाण्यांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचल्या आणि एक नाव जे आपल्या क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलं. धन्यवाद, तुमचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. तसेच चतुर्थ क्रमांकाचा हा पुरस्कार आणि सन्मान जाईल, पुरस्कार नाही सॉरी सन्मान आहे आपल्या सर्वांचा मुलीकन्यांचा. पोलीस नाईक सारिका हमरे आपणही यायचं आहे आणि मी विनंती करतोय आपले लाडके संजीव दादा आपण यायचं आहे हा पुरस्कार देण्याकरिता. सारिका हमरे पोलीस क्षेत्रात समाजाचे नाव उज्ज्वल करण्यामध्ये ह्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. जोरदार टाळ्यांच्या मैदानामध्ये आपण स्वागत करायचं आहे आणि आपले लाडके संजीव दादा यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा स्वागत सन्मान आणि पुरस्कार प्रदान केला जाईल. धन्यवाद, तुमचा आभार आणि विजयांचं अभिनंदन. विनंती असेल ऍडव्होकेट रुपालीजी म्हात्रे ठाणे आणि आपल्याला विनंती असेल जगदीश दादा की आपण हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि हा अतिशय सुरेखचा कार्यक्रम प्रभात पर्व या न्यूज चॅनल वरती आपण लाईव्ह अनुभवतोय. तर आपण प्रभात पर्व या चॅनलच्या लिंक वरती जाऊन हा कार्यक्रम जास्तीत शेअर करू शकता. अतिशय सुरेख कामगिरी केलेली आहे या असोसिएशन मध्ये अध्यक्ष राहून आणि तुमचं खूप खूप अभिनंदन आणि जगदीश दादा आपले खूप खूप आभार. पुढचा मानसन्मान देण्यासाठी विनंती करेन सभागती स्वप्नाली म्हात्रे भाईंदर आणि विनंती असेल आपले राष्ट्रीय खेळाडू श्री जयदीदादा भोईर आपण हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी यायचा आहे. सौभाग्यवती स्वप्नाली म्हात्रे भाईंदरवरून आलेले आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत, अनेक नवीन मुलींना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत ह्यामध्येही त्या कार्यरत आहेत आणि अतिशय सुरेख कामगिरी केलेली आहे. तुमचं खूप खूप कौतुक. भूमिकन्या सोहळा सन्मानामध्ये आपलं अभिनंदन आणि जगदीशदादा आपले आभार. कुमारी वैदेही घरत पेन आपला विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. वैदेही आणि विनंती असेल सर आपल्याला शाहीर शाहिरीमध्ये ज्यांचा हातखंड आहे शिवशाही वैभव गर्त्यांची सुकन्या कुमारी वैदेही घरत आपल्यापर्यंत नक्कीच काहीतरी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की स्वराज्याचा गाणं जिजाऊच्या जीवावर काही कुणाची परवा जिजाऊच्या जीवावर काही कुणाची परवा आम्ही
ताई मला ह्या पुरस्कारासाठी माझं नाव नोंदणी केली. थँक्यू. अतिशय सुरेख. ज्या वेळेला मुलगी बोलते ना त्यावेळेला वडिलांचं हृदय बोलतं असं काहीसं आभास होतो. ज्या वेळेला त्यांची मुलगी बोलत होती त्यावेळेला त्यांचा नेत्र मी बघत होतो. अश्रूंच्या धारा येणं फक्त बाकी होतं. कारण मुलगी असते त्याच्या पुढे काही कोणीच काही करू शकत नाही, कारण त्याला दुसरी तुलनाच नाही आहे. बघा मित्र, कोमल हे कमजोर नाही, त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या. विनंती असेल कुमारी तानिशा पाटील नवी मुंबई आपण यायचं आहे. आणि विनंती असेल सुप्रसिद्ध आपले कॉमेडी किंग संजीव दादा आपण यायचंय, कारण तनिषा ही आपली प्रसिद्ध अग्रिकोळी कॉमेडी बालकलाकार आहे. म्हणजे भीष्म पितामहाकडून ज्या वेळेला अर्जुनाला बक्षीस दिलं जातं असा काहीसा सीन आपण अनुभवतोय आपल्या कॉमेडी मधले भीष्म पितामह असं मी वर्णन करीन आपल्या संजीव दादांचं. आणि ही आपली तनिषा पाटील नवी मुंबई प्रसिद्ध अग्रिकोळी कॉमेडी बालकलाकार ज्यांचा इथं आपण स्वागत समारंभाला पाहतोय. किती सुरेख क्षण आहे. तुमचं अभिनंदन आणि संजीव दादा आपले आभार. मी पुढे विनंती करतोय सौभाग्यवती उर्मिला घरत आपण कृपया करून यायचं आहे. उर्मिलाची घरत तशी विनंती असेल चारुशीला म्हणून आपणास की आपण हा सोहळा प्रदान करण्यासाठी हा सन्मान सोहळा प्रदान करण्यासाठी पुढे यायचं आहे. शिक्षण क्षेत्रात समाजाचे नाव उज्ज्वल करत अग्री साहित्य क्षेत्रात कवयित्रीचं काम करणाऱ्या सौभाग्यवती उर्मिला घरत यांच्या आणि जोर टाकण्यात आला पाहिजे. बघा मित्र, कवयित्री म्हणजे आपल्या मनातील जे भाव लोकांपर्यंत पोहोचवतात. आपली लेखणी जेवढ्या उत्स्फूर्तपणे बोलते हे असतात कवी आणि कवयित्री. खरोखरच उत्कृष्ट असा हा कार्यक्रम तेजस्वी पाटील अध्यक्ष एकविरा कला संस्था यांच्या वतीने चालू आहे. तसे विनंती असेल कुमारी मनस्वी माळी गुरण आपणास आपण यायचं आहे आणि आपला सन्मान मात्र बक्षीस प्रदान केलं जाईल आपल्या लाडक्या दीपिकाजी पाटील यांच्या शुभ हस्ते. तर मनस्वी बक्षीस घेतल्यानंतर थोडंसं धवलागीत झालंच पाहिजे अशी तुमची इच्छा आहे का? धवला ऐकायचा असेल तर जोरात हो. निश्चितच मनस्वी विनंती असेल की आपल्या चांगल्या सुरांमध्ये जसं तू नेहमी गातेस तसं आज लोकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध कर. हॅलो, सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते की तुम्ही मला इथे बोलावलं आणि मला सन्मानित केलं. आणि मी तुम्हाला थोडंसं म्हणजे धवलगीत म्हणून दाखवत आहे. आणि हे जे मी धवलगीत केलं ते थोडं मॉडर्न व्हर्जनमध्ये केलं, कारण आताची जी पिढी आहे त्यांना धवलगीत म्हणजे थोडं वाईट वाटतं की कसं म्हणजे लोकांपर्यंत कसं पोचलं पाहिजे. तर मी थोडं ते मॉडर्न व्हर्जनमध्ये केलं आणि आताच्या ज्या पिढीला कसं आवडेल आणि त्यात मी तुम्हाला थोडे म्हणजे एक थोडं काय बोलतो.
प्रेक्षकांच्या आलेल्या टाळ्या ही तुझी एक मोठी पोचपावती आहे. इट्स अ गुड टोकन ऑफ लव मनस्वी. खरोखर खूप गोड गळा म्हणावं लागेल आणि तुझं खूप अभिनंदन आणि धन्यवाद. विनंती असेल सौभाग्यवती नयनाजी भोये आपण कृपया करून यायचं आहे. तसे विनंती असेल जयदीपजी आपण मंचावरती यायचं आहे. हा पुरस्कार हा सन्मान देण्यासाठी मला वाटते नयनाजी भोये ऑप्शन आहेत त्यांचा कोणी प्रतिनिधी आहे का? ओके विल गो फॉर नेक्स्ट. सौभाग्यवती नम्रताजी तांडेल आपणास विनंती आहे आपण कृपया करून यायचं आहे. नम्रताजी तांडेल आणि विनंती असेल जयदादा आपण यायचं आहे. राष्ट्रीय खेळाडू आपल्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान करायचा आहे. सौभाग्यवती नम्रता तांडेल वुमन फ्रॉम ठाणे ऑनलाईन मासे विक्री व अग्रिकोली ज्वेलरी मध्ये त्या ऑनलाईन विक्री करतात आणि आता ही तुम्ही बघू शकता त्यांनी त्याचा स्टॉल इथे आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे. अशाच अनेक उत्तमोत्तम कामगिरी तुम्ही करत राहा जेणेकरून आपल्या समाजाच्या ज्या संस्कृती आहेत त्या पुढेपर्यंत जातील. आता मनस्विनी आपल्या समाजातील जे धवला गीत होते ते आपल्याला सादर केलं आणि सर्वांना खुश केलं. आणि आपण पाहतोय नम्रताजी तांडेल यांचा इथं फोटोग्राफी होईल. जगदीशदादा पाटील यांच्या समवेत खरोखर सुवर्ण क्षण आपण अनुभवतोय. सुवर्ण बघा कृष्णाला ज्या वेळेला सुदामा भेटतो त्यावेळेला अशी परिस्थिती असते. वर्गमित्रांची सौभाग्यवती म्हणून त्यांनी लगेच ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की आय वॉन्ट टू टेक अ स्नॅप विथ हर आणि खरोखर सुंदरसा फोटो पाहायला मिळाला. आपण केलेले आहेत आणि समाजाचं नाव उत्कृष्टरित्या उत्तुंग वर्गामध्ये नेलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला भूमिकेने सन्मान 2021 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. दीपिकाजी पाटील यांचे शुभ हस्ते तुमचं अभिनंदन आणि दीपिकाजी आपले खूप आभार. आपण कृपया करून स्थानापन्न व्हा. बघा ही आहे आपली संस्कृती व्यक्ती घडत असतात ज्या वेळेला आपली संस्कृती आपण मुलांमध्ये टाकत असतो. संस्कृती ही खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही सर्वांनी विनंती असेल कुमारी ज्येष्ठा पाटील उरण आपण यायचं आहे. ज्येष्ठा पाटील आणि विनंती असेल आपल्या लाडके गायक कलाकार जगदीशदादा पाटील आपण ज्येष्ठाला सन्मानित करण्यासाठी पुढे यायचं आहे. पत्रकारिता व निवेदिका म्हणून समाजाचे नाव बालकलाकार YouTube व्हिडिओ मध्ये काम करतायत आणि उत्कृष्ट कामगिरी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतायत. ज्येष्ठ पाटील जगदीशदादा पाटील आपल्या विनंती आहे आपण ह्या सुंदरशा कलाकाराला आपल्या कलाकाराच्या हस्ते हा सन्मान दिला जातोय. जगदीशदादा पाटील म्हणजे एक उत्कृष्ट गुणी कलाकार आहे आणि अशा कलाकाराच्या शुभ हस्ते बालकलाकाराचा हा सन्मान म्हणजे किती महत्त्वाचा आहे बघा. विनंती असेल जितेंद्र मुंडकर आपण पुढे कृपया करून मंचावरती यायचं आहे. जितेंद्रजी आपण मंचावरती यायचं आहे. विनंती असेल कुमारी दिव्या पाटील पेंट आपण यायचं आहे. दिव्या पाटील पेंट दिव्या पाटील प्रतिनिधी दिव्या पाटील पेंट पत्रकारिता व निवेदिका म्हणून समाजाचे नाव उज्ज्वल करत आहेत. त्यांच्या प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडे हा सन्मान प्रदान केला जाईल. मुंडकर साहेबांचे शुभ हस्ते विजेत्यांचा सन्मान त्यांना मिळाला त्यांचं अभिनंदन आणि मुंडकरचा आपले आभार. पुढील सन्मान त्यांना दिला जाईल. सत्कार मूर्ती सभापती दीपा पामाळे. दीपाजी आपण जर उपस्थित असेल तर प्लीज कम ऑन द स्टेज. आणि विनंती असेल आपले लाडके हस्तसम्राट संजीव दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण प्रदान करायचा आहे. सौभाग्यवती दीपा पामाळे माजी नगरसेविका आणि अशा ह्या महान व्यक्तिमत्वाचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. समाजासाठी कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि त्यांचा प्रेमाचा प्रतीक म्हणून त्यांना भूमिकेने सन्मान 2021 मध्ये सन्मानित केले जात आहे.
विनंती असेल मान्यवरांना आपण पासूनच व्हा. सौभाग्यवती मीनाक्षी मडवी, मीनाक्षीजी मडवी आपण यायचं आहे आणि आपल्याला विनंती आहे की आपण मीनाक्षीजी मडवी यांना हा सन्मान प्रदान करायचा आहे. मॉडेलिंग क्षेत्रात ज्यांनी आताच विजयश्री पटकावलेली आहे, मेकअप आर्टिस्ट म्हणून कामगिरी करत आहेत, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात सौभाग्यवती मीनाक्षी मडवी. अतिशय सुरेख कामगिरी बघा. आज इथे ह्या मंचावरती किमान 7 ते 8 अशा स्त्रिया आहेत ज्या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि खूप चांगली कामगिरी करत आहेत. आज आपला समाज कुठेही मागे नाहीये, ह्या सर्व महिलांनी दाखवून दिलेला आहे. सौभाग्यवती नीलम चौधरी यायचं आहे आणि विनंती असेल आपल्या लाडक्या उपमहापौर चारुशीलाताई आपण ह्यांना हा सन्मान पुरस्कार प्रदान करायचा शुभ असते. सौभाग्यवती नीलम चौधरी हॉटेल व्यवसायात अग्रेसर आणि पाठी मोर्चा करून ज्यांना तुम्ही आपण सातत्याने पाहतोय, मी मगापासून ओळखण्याचा प्रयत्न करत होतो की हा चेहरा कुठेतरी पाहिलेला आहे. पाठी समोर धरून आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवतात त्या ह्याच आहेत नीलम जी चौधरी. जोरदार टाळ्यांनी यांचा स्वागत आणि सन्मान. तुमचं अभिनंदन आणि चारुशीलाताई तुमचा आभार. विनंती असेल डॉक्टर भक्ती पाटील, प्लीज कम ऑन द स्टेज. डॉक्टर भक्ती पाटील आणि विनंती असेल दीपिकाजी पाटील आपण यायचं आहे. आज आपली मान्यवर उपस्थिती खूप चांगली आहे, त्यांच्यामुळे आम्हालाही हे बक्षीस प्रदान करताना आवड निर्माण होते. डॉक्टर भक्ती पाटील पेन वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना अतिशय उत्कृष्ट कामगिरी बघा. तेजस्वी पाटील यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण क्षेत्र अनेक आहेत आणि सर्वांना त्यांनी एकत्र आणलेलं आहे. एकविरा कला संस्था तेजस पाटील अध्यक्ष, अनेक कार्यामध्ये जे सुंदर कार्य करतात तेजस्वी पाटील यांचं कौतुक आणि डॉक्टर भक्ती पाटील आपलं अभिनंदन. सौभाग्यवती ज्योती पाटील कृपया करून आपण यायचं आहे. ज्योतीजी पाटील आणि विनंती असेल जगदीश आपणास की आपण यायचं आहे आणि हा सन्मान प्रदान करायचा आहे. लोकांपर्यंत पोहोचवली त्या सौभाग्यवती ज्योती पाटील सुगरण ज्यांना आपण म्हणू शकतो, ज्यांच्या हातामध्ये असते कला त्या ह्या सुगरण. खरोखरच सुंदर कामगिरी. दादा आपण सनापन्न व्हा आणि आपलं दादांना काहीतरी बोलायचं आहे. जगदीश म्हणजे खूप मितभाषी म्हणणार नाही, पण तो गोड आवाज आणि हृदयही गोड आहे, मला काहीतरी सांगायचं आहे. भूमिपुत्र एक जुटीचा, कारण भूमिपुत्र काव्य संमेलन या असाच बोर्ड लावलेला आहे आणि त्या काळात सर्व म्हणजे गावागावातील सर्व मुलं असोत, तरुण असोत, सर्व ज्येष्ठ असो, श्रेष्ठ असो, सर्वांनीच या म्हणजे क्रांतीमध्ये उडी घेतलेली आणि लेडीज मध्ये जर व्हिडिओ केलेला असेल ते ज्योतिताई पाटील यांनी, तेव्हा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि भूमिकांना तर तुम्ही पुढे चाललेच आहात, पण युट्यूबवर जेवढे तुम्ही दिसाल तेवढे अजून पुढे पुढे जाल हीच शुभेच्छांची बसतात. धन्यवाद. बघा दादांनी जाणून दिलं की युट्यूबवरती तुम्ही प्रदर्शित व्हा, जेणेकरून जग तुम्हाला पाहिल आणि जग तुम्हाला ऍक्टिव्हेट करेल, म्हणजे जग तुम्हाला तुमचं काय चाललंय हे पर्यंत पोहोचवेल. कारण आज युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला बरंच काही पाहायला मिळते. या दरम्यान आपण पाहिले लोकनेते दीपावली पाटील साहेबांच्यावर आधारित काव्य स्पर्धा झाली होती. द्वितीय क्रमांक त्यांनी पटकावला होता. कुमारी तेजस्विनी म्हात्रे उरळ कोपरोली यांची तो उपस्थिती लाभलेली आहे. तर तेजस्विनी प्लीज तुम्ही या. आणि आज जे दीपा पाटील साहेबांची प्रतिकृती यांनी साकारलेली आहे, त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. जोरदार यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. कुमारी तेजस्विनी म्हात्रे, टाळ्या झाल्या पाहिजे बघा. टाळ्यांचा कडकडाट होणं गरजेचं आहे, कारण आपल्या समाजातील ह्या भूमिकन्या आहेत आणि हे विजेते आहेत जे पुढे आपला समाज निर्माणामध्ये कार्यरत आहेत. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार. सौभाग्यवती भाग्यश्री घरत आपण यायचं आहे. भाग्यश्री घरत आणि विनंती असेल संजीवन दादा आपण ह्यांना सन्मान सोहळा
आपल्या शुभास्ते प्रदान करायचा आहे. भाग्यश्री घरत, ज्या वेळेला जगदादांनी सांगितलं की आपण YouTube वरती या, तर भाग्यश्री घरत एक्झॅक्टली तेच काम करतायत. YouTube वरती कलाकारांचं काम करतायत आणि कलाकार म्हटलं की दुसरा कलाकार आपोआप उभा राहतो. त्याचं कारण आहे की कलाकाराला माहित असतं की समोरच्या कलाकाराला काय हवं आहे. आणि सौभाग्यवती भाग्यश्री घरत उत्कृष्ट कामगिरी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या समाजाचं, अग्रकुल समाजाचं नाव रोशन करण्याकरता त्यांना हा भूमिकेचा सन्मान 2021 प्रदान करण्यात येत आहे. श्री संजीवन दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते सत्कारमूर्तींचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. सौभाग्यवती रेखा भरत पुरण आपण यायचं आहे आणि राष्ट्रीय खेळाडू जयदीप दादा आपण कृपया करून मंचावरती पुढे यायचं आहे. हा सोहळा, हा सन्मान प्रदान करण्यासाठी. रेखाजी घरत सामाजिक व राजकीय क्षेत्रात समाजाचे नाव उंचावत आहेत. काँग्रेस पदाच्या अग्रसर नेत्या, पक्षाच्या अग्रसर नेत्या उरण विभागातील आणि अतिशय उत्कृष्ट सामाजिक काम ज्यांच्या माध्यमातून घडत असतं अशा सौभाग्यवती रेखाजी घरत यांचा इथे भूमिकेने सन्मान 2021 मध्ये सत्कारमूर्ती म्हणून यांना सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांच्या गजरातीचा त्यांचा स्वागत झालं पाहिजे. रेखाजी तुमचं अभिनंदन आणि मान्यवरांचं आभार. पुढील सन्मान सौभाग्यवती मानसी सूरज घ्यायवर नाव नको मानसी टकले यांचं इथं स्वागत केलं जाईल, सन्मानही केला जाईल. विनंती असेल आपल्या चालुक्याला यांना की आपण हा सोहळा, हा सन्मान प्रदान करायचा आहे. किक बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून कार्यरत आहेत. जयदीप दादाही नक्की उठतील कारण त्यांचाही इथं उभी बोलून निघेल. आणि बघा जयदीप दादांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे, ज्या वेळेला कलाकार येतो इथं जगदीश दादांच्या चेहऱ्यावरती हास्य येतं, कॉमेडियन येतो, संजीव दादांच्या चेहऱ्यावरती हास्य येतो. ज्यावेळेला राजकीय कोणीतरी कार्य करणार नाही तर त्यावेळेला चरित्रताईंच्या चेहऱ्यावरती हास्य येतं. बघा ही आपली नाळ आहे. नाळ कशाला म्हणतात? तिथून आपलं पहिलं जेवण पुरवलं जातं, समजलं? कारण त्याच्यातून आपलं सर्वस्व असतं. दरम्यान सन्माननीय उपस्थिती लाभलेली आहे ज्यांचं नाव आहे गुलावणी गोड, कबीरजी शाक्य आणि नॉडीजी रसाल. तुमचं दोघांचंही स्वागत सन्मान केला जाईल. कृपया आपण मंचावरती यायचं आहे. कबीर शाक्य आजच्या युगातील आघाडीचा एक म्युझिक डिरेक्टर आणि दिग्दर्शन क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणारा नॉडी रसाल, ज्ञानेश्वर रसाल या दोघांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत झालं पाहिजे. आमचे पालकस्नेही नॉडी आणि कबीर सर म्हणावं लागेल खरं तर, कारण कबीरजी म्हटलं तर गोव्याच्या किनाऱ्यावर जे गीत तुम्ही आज अनुभवताय त्याचा खरा म्युझिक कंपोजर ही व्यक्ती आहे. ज्या गाण्याने मिलियन्स पार केलं त्या गाण्याचे कॉर्ड्स असतील, स्ट्रिंग्स असतील, बीट्स असतील, कोणतेही सेक्शन या व्यक्तीच्या हातून वाजलेलं आहे. तुमचे खूप खूप आभार. तुमची उपस्थिती लाभल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण कृपया करून असा धन्यवाद. आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाचा म्हणेन मी कारण लास्ट पर्यंत आपण थांबलोय. सौभाग्यवती शुभांगीजी पाटील, नवी मुंबई आपण यायचं आहे. शुभांगीजी पाटील ठीक आहे. आज कदाचित ते अपसेट आहेत त्यांचं आपण शुभांगीजी पाटील अपसेट आहेत. ठीक आहे. आजचा हा सोहळा अतिशय सुरेख चालू आहे. आज भूमिकन्यांचा सन्मान आपण केला. भूमिकन्यांना स्थान आज आमच्या लाडक्या तेजस्वी पाटील यांनी दिलं. कारण भूमिपुत्र आपण म्हणतो परंतु भूमिकन्या ही तेवढ्याच महत्वाच्या आहेत हे आज तेजस्वी पाटील दाखवून दिलं. आज भूमिकन्या सन्मान 2021
लिस्टमध्ये आपण अतिशय उत्कृष्ट व्यक्तींची नावं पुकारताना मलाही खूप आनंद झाला, कारण तुमचं कार्य एवढं आघात आहे जेणेकरून आपला हा समाज, आपली संस्कृती आज देशाच्या पातळीवर नाही तर राष्ट्रीय पातळीवर पुढे जाण्याचं काम तुम्ही करताय. आणि मंचावरती जे उपस्थित व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव तर जेवढ्या वेळा पुकारेल तेवढ्या वेळा कमी आहे, कारण त्यांचं तेवढं कार्य आहे. कारण आज हा कार्यक्रम तेजस्वी पाटीलांच्या माध्यमातून होतोय. अजूनही काही सन्मान आहे ज्यांचा स्वतः तेजस्वी पाटील नाव घेतील अशी त्यांना विनंती करतोय. जी नावं लिस्टमध्ये नाही आहे पण माझ्या मनामध्ये सगळ्यात जवळ आहे, तरी ती लिस्टवर घ्यायची गरज नाही लागत. तर मी प्रमुख पाहुण्यांना छोटासा वेळ मागतो त्यांच्याकडनं की माझ्या या जवळच्या माणसांचा स्वागत सत्कार करावा. सोमनाथ कोळी गीतकार, संगीतकार, गायक यांचं स्वागत आम्ही जगदीशराव पाटील यांना सांगतो की त्यांनी त्यांचा स्वागत करावा, सन्मान करावा. त्याच्यानंतर आमचे एके दादा ज्यांनी आता गाणं गायलं त्यांनाही मी रंगमंचावर आमंत्रित करतो की त्यांचा आम्ही स्वागत सत्कार करत आहोत. एके पाटील दादा चांगले मित्र, चांगले सहकारी आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे एके पाटील दादा, धन्यवाद. त्याच्यानंतर प्रतीक कोळी, समाधान खोपेरकर आणि रश्मिता मळवी ज्यांनी कार्यक्रमाच्या अगोदर येऊन इथे गाणी सादर केली. माफ करा, त्याला सत्कार नंतर करतोय. अजून काही गायक कलाकार आहेत तिथे, त्यांचाही पुढे सत्कार होणार आहे. बाकी सर्वांचं मी स्वागत करतोय. पुढचे फक्त 8 राहिले आहेत, तेवढं फक्त पटकन करतोय. त्यांची मी नावं आवाज करतो. मी गौरव भाई भोईर यांचंही स्वागत करू इच्छितो, त्यांनाही रंगमंचावर बोलवतोय. दीपिका पाटील मॅडम यांना मी विनंती करतो त्यांचं त्यांनी स्वागत करावं. त्यानंतर अनेक मान्यवर, सगळेच मान्यवर आहेत माझ्यासाठी. मॅडमच्या बरोबर आलेल्या ज्या आहेत त्यांचंही आम्ही संस्थेच्या वतीने स्वागत करत आहोत. धन्यवाद. पुढची नावं जी विशेष सन्मान म्हणून आम्ही त्यांना गौरवतोय. शावशिरा भरत मॅडम यांना मी विनंती करतो की स्नेहा पाटील, मेकअप आर्टिस्ट, तिचा विशेष सन्मान देऊन सत्कार करावा. स्नेहा पाटील. एक व्यक्ती एवढा सुंदर कार्यक्रम एका हाती हँडल करते, तेजस पाटील. बघा 2 दिवस ही व्यक्ती झोपलेली नाही आहे, अविरत मेहनत चालू आहे. एका हाती एवढ्या व्यक्तींचा जिव्हाळा संपादन करणं इट्स नॉट अ जोक. स्नेहा पाटील मेकअप आर्टिस्ट आहे आणि सांगायला आनंद होईल की माझ्या पहिल्या अल्बमची प्रमुख अभिनेत्री होती जेव्हा ती 8वीला होती. जेव्हा ती 8वीला होती शाळेमध्ये तेव्हा ती माझ्या एका अल्बममध्ये प्रमुख अभिनेत्री होती. म्हणजे माझ्या अल्बममध्ये ज्या काम करणाऱ्या आहेत या आपल्यातीलच लहान लहान मुली असतात आणि त्या मोठी झाली. आणि स्नेहा पाटील अतिशय चांगली मेकअप आर्टिस्ट. त्याच्यानंतर देव घरत यांना मी विनंती करतो त्यांनी लवकर रंगमंचावर यावं. अभिनेता देव घरत आपल्या समाजातील आता त्यांचा नवीन चित्रपट येतोय आणि नाटक मध्ये त्यांनी काम केलेलं आहे, आपल्या समाजाचं नाव उज्ज्वल करत आहे. मी दीपिका पाटील मॅडम यांना विनंती करतो देव घरत यांचा विशेष सन्मान देऊन गौरव करावा. त्यानंतर डॉक्टर मानसी घरत
डॉक्टर मांदेकर आहेत का इथे? त्यानंतर सोमनाथ कोळी, सोमनाथ कोळीचा वारसा पुढे चालवणारी त्यांची मुलगी सरगम कोळी, सोमनाथ कोळी याचा वारसा पुढे चालवणारी, तिलाही आम्ही विशेष सन्मान प्रदान करत आहोत. संजय माते दादा यांना विनंती करतो की सरगम कोळीचा काही सन्मान करावा, विशेष सन्मान. धन्यवाद. त्यानंतर रुपेश पारधी, रुपेश पारधी अभिनेता, आपल्या समाजातील फेमस डीजे मास्टर आणि आज तो अभिनेता आहे. अनेक व्हिडिओ अल्बममध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि प्रमुख भूमिकेत काम केलं आहे. दर्शिला घरकाळे यांना विनंती करते त्यांनी त्याचा विशेष सन्मान देऊन गौरव करावा. त्यानंतर रश्मी टावरे, मेकअप आर्टिस्ट, डोंबिवलीवरून मेकअप आर्टिस्ट आहे. जगदीश दादा पाटील यांना विनंती करतो त्यांनी रश्मी टावरे यांचा विशेष सन्मान देऊन गौरव करावा. पुढील गौरवासाठी विशाल कांबरी, विशाल कांबरी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवण्यात आणि फेमस आपल्या समाजातील कलाकार विशाल कांबरी इंस्टावरती आणि त्यांना फॉलो करा तुम्ही. आपल्या समाजाचा आहे, पुढे गेलाच पाहिजे. त्यानंतर सहारा म्हात्रे, फॅशन डिझायनर, कामोठे, दीपिका पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सहारा म्हात्रेचा सत्कार करावा. फॅशन डिझायनर आणि टेलरिंगचा व्यवसाय करते. बघा किती अभिमानाची गोष्ट, वडील फोटो काढतात. वडिलांनी आपला फोटो काढावा अशी आमची जरुरी अपेक्षा असते, पण आमचे वडील कधी फोटो काढायला येत नाही. पण सहाराचे वडील आले फोटो काढायला. हे झाले माननीय श्री नारायणशेठ ठाकूर यांना मी विनंती करतो, त्यांचे स्वागत आम्ही संस्थेच्या वतीने करतोय. संजीव माधुरी दादा यांना विनंती करतो. संजीव दादा यांचे खास धन्यवाद सर. रश्मी मॅडम यांचे आम्ही संस्थेच्या वतीने स्वागत करत आहोत. दीपिका पाटील मॅडम यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा, स्वागत करावा. आता शेवटचे फक्त 6 सन्मान राहिले, ते खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये मला वेळोवेळी मदत करणारे बहिरीनाथ कलाप्रेमी टीम, ज्यांच्या कलाकारांनी यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते आपल्या उरणचे आहेत. बहिरीनाथ कलाप्रेमी टीम त्यांना विनंती करतो त्यांनी रंगमंचावर यावं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की हा ग्रुप खूप मोठा आहे, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून यांचा सत्कार करावा आणि गौरव करावा, विशेष सन्मान. हे सगळे कलाकार आपल्या उरणचे आणि हे सगळे YouTube वरती असतात आणि यांचा मुखिया म्हणजे दिगंबर दादा कोळी यांचाही आम्ही संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करत आहोत. कुठल्याही
गाडीला ड्रायव्हर लागतो तसेच ड्रायव्हर आहे दिगंबर दादा कोली. त्यानंतर एक डायलॉग पाहिजे दिगंबर दादाचा एक डायलॉग झालाच पाहिजे. हॅलो. अग्री पेठा या नाटकातील त्या अग्रिपेठा नाटकाने मला मोठा केला. त्या नाटकाचे डायलॉग होते मी पाहिला. अरे आपला संसार केला पण सगळा फुकटचेला. आता आता आपलं कधी दिसालं नाही. या वयात पोरा सुना आपली टाटाटूट करतात. आपण कया जावं या वयात करू दे. अगं करू दे ग डोंगरे करू दे. अगं अयोध्येचे रामाला सुद्धा या वनवास टाळताना आला तर आपला काय. अगं जो कलियुग आहे ते कलियुगात काय होईल काय नाही सांगता शिवाचा नाही. यो म्हातारपण कोणा चुकला चलाय का. अगं यो म्हातारपण म्हणजे एक तारवाची कसरत असते. कसरत समजायची माणसाने. अगं आज आपण एक दिवसाला उद्या एक दिवस पुरा सुद्धा येईल का समजून गेलो. म्हातारपणा काय असते का. धन्यवाद. आता आमचे गुरुबंधू दिगंबर साहेबांनी आगरी पेठात त्यांचं जे नाटक आहे त्या नाटकामध्ये एक वडिलांच्या म्हणजे आजोबांच्या भूमिकेचा त्याने एक डायलॉग बोलला आणि त्या नाटकांमध्ये त्याच्या बऱ्याच त्याच्या सहकलाकारिणी होत्या आणि त्यांच्यासोबत ज्या काम करणाऱ्या कलाकार होत्या माझ्या मिसेस शीतल म्हात्रे यांचा सुद्धा आपण मुद्दाम नामोल्लेख करू. धन्यवाद. तुम्हा सर्वांचे आभार. आणि आपल्या समाजाला तुम्ही लय भारी नाव करता. जाम बरं वाटतंय तुम्ही असली भाषा बोलता. तुम्ही बोलता आणि आम्हाला ऐकायला लय बरं वाटतंय. असाच बोलत राहा. बोलता बोलता आपली भाषा सगळ्यांना समजवा. धन्यवाद. पुढील विनंती करतोय सत्कारासाठी साथ देशील का युट्यूबवरती गाणं गाजतंय. त्या गाण्याचे अभिनेता कल्पेश कोळी याचाही आम्ही संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करत आहोत. साथ देशील का युट्यूबवरती गाणं गातात त्याचा अभिनेता कल्पेश कोळी तो पण आपल्या समाजाचा. मी सर्वांना विनंती करतो की त्यांचा तुम्ही सत्कार करा. अग्री कोळी समाजाचा अभिनेता तयार होतोय आणि कदाचित अपेक्षा कल्पेश करून आहे की तो मराठी चित्रपटांमधला अभिनेता बनावा आणि मी त्याला बघावा. ज्यावेळी मी डोकरा होईल त्यावेळी मी सांगेन का यो माझ्या कार्यक्रमाला आलता. पुढील सन्मान विशेष सन्मान आहे विठुराया जे गाणं गाजतंय युट्यूबवरती आहे. विठुराया माझा विठुराया हे गाणं गातं त्याचे कलाकार आलेले आहेत. त्यांचंही आम्ही त्या गाण्याचा विशेष सन्मान करतो. त्या सर्व कलाकारांना विनंती करतो त्यांनी रंगमंचावर यावं आणि त्याच्यामध्ये गंमत अशी या लवकर या तुम्हीच या. आणि विठुरायाची टीम मध्ये मी स्वतः आहे. ते गाणं मी स्वतः दिग्दर्शित केलेलं आहे. मी पण त्यांच्या टीम मध्ये त्यामुळे मला पण त्यांचा सत्कार थांबावा लागेल. हो हो तुमचाही अभिमान आहे आम्हाला त्याची आणि तुम्हालाही हा सत्कार सोहळ्यामध्ये एकत्रित यायचं आहे. प्रत्येक कलाकार आपला खूप महत्वाचा आहे. कलाकारीमध्ये जीव ओतून तुम्ही काम करताय. कला म्हणजे फक्त दिग्दर्शन वगैरे नाही तर त्याच्यामध्ये अखंड सर्व कला येतात. संस्कृती येते आणि त्याचं काम तुम्ही अविरत करत आहात. त्यामुळे तुमचा खूप खूप आभार आणि अभिनंदन. पुढील गाणं आहे साथ देशील का तू सोडून गेल्यावर. पुढच्या गाण्याचं नाव आहे तू सोडून गेल्यावर. युट्यूब वरती गाणं आहे. त्या गाण्याचे काही कलाकार इथे आलेले आहेत, गायक आहेत. अशी गंमत आहे ना. साथ देशील का
तू सोडून आल्यावर गेल्यावर असं पुढचं गाणं त्यांनी नक्कीच बनवलेलं आहे. जयेश भोईर यांचं आम्ही टिकवाडी मॅडम विनंती करतो त्यांनी सत्कार करावा, विशेष सन्मान देऊ. कित्येक वर्ष आपण बॉलिवूडमध्ये सॅड सॉन्ग पाहिले, परंतु आता आगरी कोळीमध्ये आपण पुढील sad song पाहतोय. गाण्याचा कलाकार सध्याचा फोटोग्राफर आहे कोळीची दुनिया विजय आठवडे. त्याचं ते गाणं आहे, त्यातही आम्ही स्वागत सत्कार करतो. कोळ्याची दुनिया. पुढील महत्वाचं म्हणजे ज्यांनी गाणी गाऊन आपल्याला इथे मंत्रमुग्ध केलं, सुरेख गाणी गायली, दर्या सागरा अशा त्यांच्या ऑर्केस्ट्राचं नाव आहे. तर त्याचे कलाकार रश्मिता मडवी यांना विनंती करतो त्यांनी रंगमंचावर यावं. त्यांचाही आम्ही विशेष सन्मान करत आहोत. खूप चांगल्या गायिका आहेत आपल्या समाजाच्या रश्मिता मडवी. त्यांचा तुम्ही आवाज ऐकला असेल. चारुशिला गरम मॅडम यांना विनंती करतो त्यांनी सत्कार करावा. पुढील सत्कार समाधान खोपेरकर, चिरनेर येथील समाधान खोपेरकर, सुंदर गोड गळ्याचा गायक. मित्रांनो, आपला व्यवसाय सांभाळून तो ऑर्केस्ट्रा या लाईनमध्ये काम करतोय. चांगला गायक व्यक्ती दादा, तुम्हाला विनंती करतो की एका कलाकाराचा सत्कार तुम्ही करावा. त्याच्यानंतर प्रतीक कोळी गेला, त्याचा सर्टिफिकेट आम्ही त्यांच्या टीम मध्ये रश्मिता मडवी यांना सांगतो की त्यांनी त्याचा सर्टिफिकेट घ्यावा. आला प्रतीक हे लवकर मित्र. माझा खूप चांगला मित्र. म्हणजे मी जास्तीत जास्त वेळ जर कोणाशी फोनवरती बोलत असेल तर हा प्रतीक कोळी. आम्ही बोलतो, भांडतो, पण आम्ही सोबत काम केलंय. आणि विठुराया टीमचा हा निर्माता, ते गाणं मी दिग्दर्शित केलं. माथा विठुराया विठुराया विठुराया, अतिशय चांगलं गाणं. कुणाचा सत्कार राहिला असेल, चुकून नाव राहिला असेल तर त्यांनी मला वैयक्तिक संपर्क करावा. आणि हा सत्काराचा जो कार्यक्रम आहे हा संपलेला आहे. मान्यवरांचा मनोगत ह्याच्यासाठी मी थांबवलेलं होतं की त्यांना कळणं गरजेचं आहे की आमची संस्था काय करत आहे. त्याच्यामुळे मी मान्यवरांना थोडक्यात त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. आता ह्याच्यानंतर दिबा पाटील साहेबांवरती काव्य स्पर्धा झाली. नंतर कवींचं भूमिपुत्र काव्य संमेलन होणार आहे. ह्या कार्यक्रमाच्या नंतर थोडासा ब्रेक असेल तर हे गायक कलाकार इथे गाणी सादर करतील. म्हणजे मान्यवरांना जाण्यासाठी म्हणून आम्ही तो कार्यक्रम ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर भूमिपुत्र काव्य संमेलन होईल. पुढचं मी अनाउन्सिंग करायला विनंती करतोय. हा एक पुरस्कार सन्मान राहिला. राजकिरण कोळी जे मगापासून निवेदन करतायत, निवेदकाचा सन्मान व्हायलाच पाहिजे. आणि मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी मिळून राजकिरण कोळी यांचा सत्कार करावा. राजकिरण कोळी. त्याच्यानंतर एक सन्मान राहिलेला आहे. सोनाली पाटील वेब सिरीज मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अनेक वेब सिरीज. आणि माझ्या पुढच्या एकवीर आईच्या गाण्यासाठी प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करणार आहे सोनाली पाटील. मी मान्यवरांना विनंती करतो की सोनाली पाटीलचा सत्कार करावा. माझ्या पुढच्या एकवीर आईच्या गाण्यावरील प्रमुख अभिनेत्री असणार आहे सोनाली पाटील. मी एक पुरस्कार राहिलेला आहे.
तो नाव सर्च करतोय तिथे तोपर्यंत मी मान्यवरांना थोडासा विनंती करतो की थोडं त्यांनी मार्गदर्शन करावं. सुरुवात आम्ही वैभव दादा सरांपासून करतोय. थोडक्यात पण चांगलं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. वैभवजी थोडं थांबू इच्छितो. आपले काही ज्येष्ठ व्यक्ती आलेले आहेत. तेजस आपण यायला. तेजस एक मिनिट वगैरे यायचं. तुमच्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणि पुस्तक आणलेलं आहे तर ते तुम्हाला देतील. तेजस एक मिनिटाकरता यायचं फक्त. तेजस्वी पाटील आपण यायचं आहे कारण आपल्याकरिता काहीतरी भेटवस्तू मोठ्या माणसांनी आणलेली आहे आपल्यासाठी. तर आपण यायचं स्टेजवरती. ते तुम्हाला काहीतरी गिफ्ट करू इच्छितात. बघा कलाकारांना इच्छा असते आपली कला मित्रांपर्यंत पोहोचावी आणि त्यांनी सुरेशचंद्रजी म्हात्रे यांनी तेजस्वी पाटील यांच्यासाठी एक सुंदरसं पुस्तक आणलेलं आहे आणि त्यांना ते प्रदान केलं आहे. खरोखरच सुंदरसा हा दुग्धशर्करा योग आहे. कलाकारांना कलाकार भेटत आहेत आणि कला रिंगत होत आहे. इथे मात्र आपण विनंती बोलली सरांना की आपण सुमुखातून आपल्या शाहिरी मात्र यावी. एक सन्मान राहिलेला आहे. मी सायलीच्या ऐवजी मानसी वाचलं. त्यांचं नाव सायली घरत, डॉक्टर सायली घरत, ज्या नवी मुंबईमधून आहेत. माफ करा मानसी आणि सायली मध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं माझं लिहिताना. तर व्यक्तीकडून चूक होणं काही मोठी गोष्ट नाहीये परंतु दिलगिरी व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्ही मोठ्या मनाने ऍक्सेप्ट केलं त्याबद्दल खूप खूप आम्ही तुमचे आभारी आहोत आणि आपलं खूप खूप अभिनंदन. दीपिकाजी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करायचा आहे ही आपणास विनंती आहे. धन्यवाद. पुढील विनंती. आणि तेजस्वी पाटील खरोखर सुंदर काम आपलं आहे. कार्यक्रम आता मात्र उत्तरार्धाकडे कळलेला आहे. जवळ संपेल परंतु आपले मान्यवर उपस्थिती आहेत त्यांचं मनोगत फक्त आता आपण ऐकूया. त्याच्यानंतर गाणी होतील परंतु याच्यानंतर मान्यवरांना जर घाई असेल तर ते येऊ शकतात. परीक्षकांमध्ये सन्माननीय श्री सुरेशजी पाटील कोणी असतील उपस्थित आहेत असं आहे मेसेज आहे. सुरेशजी पाटील आपण कृपयाकडून यायचं आहे मंचावरती स्थानापन्न व्हायचं आणि शाहिरी आपल्याला ऐकायला मिळेल. बघा आज किती सुंदरशी मान्यवर उपस्थिती लाभलेली आहे. जयदीप दादा ऑलिम्पिक मध्ये ज्यांनी आपलं काम बजावलेलं आहे ते आहेत. पिक्चर मध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. सर आपण कृपया स्थानापन्न व्हा आणि गोंधळी सर हर्षराजी गोड गळ्याची गायिका आपल्या अग्निकुल समाजाचा मान हर्षराजी पाटील म्हात्रे आपल्यासमोर काय सादर करतील एक गीत. अनेकविध कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला आहे. अनेक रंगी कार्यक्रम पाहायला मिळाला आहे ज्याच्यामध्ये एक हास्यरंग अजूनही आम्ही तुमच्यासाठी गुपित ठेवलेला आहे. तो हास्यरंगही आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तत्पूर्वी गीत एक सादर केलं जाईल हर्षराजी पाटील यांच्या माध्यमातून. एक सुंदर आवाज ज्यांचा आपण कित्येक गाण्यांमधून ऐकलेला आहे. त्याच्यामध्ये धवली असेल, ढबुलगीत असेल किंवा कोकोमाळी असेल ते खूप प्रसिद्ध झालेलं आहे. तर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया हर्षराजी यांचं.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा गाणी मी आजच अपलोड केलेला आहे. तर सर्वांनी जेवीला पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा का तुम्हाला हा गाणी कसं आवडतं. कमेंट तर नक्कीच होईल, पण आताच सांगतो की इट इज सुपर फॅन्टॅबुलस फॅन्टास्टिक. थँक्यू. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री सुधाकर पाटील, सोंगी भारूड सम्राट खोपोली. त्यांच्या आज टीमने आपल्या दिवा पाटील साहेबांची प्रतिकृती ही त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. तर त्यांचंही इथं खूप स्वागत सन्मान केला जाईल आणि सत्कारही केला जाईल. तेजस्वी पाटील, सर्व कलाकारांना, सर्व मान्यवर विनंती असेल आपण सुधाकर पाटील, सोंगी भारूड सम्राट खोपोली यांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. कार्यक्रम मात्र उत्तर सुंदरसा बहरत चाललाय. दिवा पाटील साहेबांचा विजय असो. दिवा पाटील साहेबांचा विजय असो. भूमिपुत्र एक जुटीचा विजय असो. दिवा पाटील साहेब आभार आहे. तसेच आज मान्यवर उपस्थित सुरेशजी आपल्या लागले आहेत, त्यांचंही स्वागत सन्मान केला जाईल. तेजस्वी पाटील सुरेशजींचाही स्वागत सन्मान करण्याची आमची विनंती आहे. कारण कार्यक्रम म्हटलं उत्तर चांगला सुंदर बहरत गेला. सुंदरशी मान्यवरांची बांधलेली लाभली आणि आपण लवकर विनंती असेल मान्यवरांना की आपल्या सुमुखातून समाज प्रबोधन आणि आपल्या समाजाला सन्मानित करावं, अभिदेव करावं आणि समाजाला आपल्या एक चांगलासा उद्देश करावा. सर्वप्रथम विनंती करतो आपले लाडके गायक कलाकार सर्वश्रुत आणि फेमस जगदीशदादा पाटील सर यांना विनंती करेन की आपण एक चांगला संदेश आपल्या कलाकारांपर्यंत पोहोचावा. उपस्थित मंचावरील सर्व दिग्गज आणि आमच्यापेक्षा श्रेष्ठ असलेले तुम्ही गर्दी रसिक, कारण माझ्यापेक्षा तुम्ही लवकर आलात यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि सर्वच कलाकारांचं ज्याच्या क्षेत्रात त्यांनी नाव कमवलं त्यांचं पी तेजस यांनी खरोखरच एक छानसा सत्कार केलेला आहे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी खूप प्रोत्साहन केलेलं आहे. पण मला भूमिपुत्र पहिला शब्द आहे म्हणून मी या भूमिपुत्रांची ज्यांची ओळख करून दिलं म्हणजे सर्व गावागावात घराघरात आणि प्रत्येकाच्या हातात ज्यांनी ओळख करून दिली ते प्रभात पर्व चॅनल यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण भूमिपुत्रांची एक गोष्ट जे बारकाईने सर्व समाजासमोर मांडत होते, प्रत्येकाच्या फक्त गाववाल्यांचे नाही तर प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते देत होते. त्या प्रभात पर्वाला मी मानाचा मुद्रा करतोय आणि ज्वलंत दिवा पाटलांची प्रतिकृती यांनी निर्माण केलेली आपल्या समोर आहे. त्या महातपस्वी क्रांतीवीराला आम्हा सर्वांचा मानाचा मुद्रा आणि त्याच्यावर मी गीत गायलेलं आणि खरोखरच त्या दिवशीची इतकी आणीबाणीची परिस्थिती होती की रस्त्याला जाताना फोर व्हीलर सुद्धा अडवत होत्या. तेव्हा गौरव भोईर आम्ही सर्व बुलेटवर तिथे आलेलो. तो कार्यक्रम परमेश माळी आपल्या गायकांनी आयोजित केलेला आणि तिथं जे गायलेलं जे गीत भूमिपुत्रांचं मी आपल्या समोर मांडतोय. जर आवडलं तर त्याचा वारसा घेऊन खरोखरच क्रांतीवीर बना, कारण या महाराष्ट्राच्या क्रांतीवीरांची आज गरज आहे. आम्ही इथं आमचं आयुष्य काढलं, शेती केली, भाती केलं, विकासाच्या नावानं मोठमोठी इथं बिल्डिंग झाली आणि मोठमोठे एअरपोर्ट झाले. आमचं बलिदान आहे, त्याच्याजवळ बलिदान आहे. त्या बलिदानाला जर साथ द्यायची असेल तर प्रत्येक गावागावात घराघरात क्रांतीवीर जन्माला आला पाहिजे. क्रांतीवीर एक चित्रपट होऊन गेला नाना पाटेकरांचे, अजूनही डायलॉग प्रत्येकाच्या ओठात आहेत, प्रत्येकाच्या हृदयात आहे. तसेच क्रांतीवीर बना सेल्फी ही क्रांतीवीरांची जास्त सोडून दिसेल. कलाकार तर होत राहतीलच, कारण हा महाराष्ट्र कलाकारांनीच घडलेला आहे. म्हणून हे गाणं मी एक सेकंदात आठवतो आणि आपली रजा घेतो. सर्व यशस्वी कलाकारांचं, क्रीडापटूंचं सर्वांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतोय. येताना मी आणि गौरव दोघे चालेलं बँड काही घेऊन आलेलो नाही आणि
आमची बँड आहे म्हणून टाळ्यांनी साथ द्यायचा आहे. आमचा बापूस बियांचा आमची मायच गावांची, आमचा बापूस बियांचा आमची मायच गावांची. नवी मुंबईचे एअरपोर्टला पाटीला पाटलांची, नवी मुंबईचे एअरपोर्टला पाटीला पाटलांची, नवी मुंबईचे एअरपोर्टला पाटीला पाटलांची. आम्ही शेती पण केली, विकासाची नावानं ती बनवलेली. आम्ही शेती पण केली, विकासाची नावानं ती बनवलेली. जाणता राजा तुम्ही बन, जाणता राजा तुम्ही बन, हात कैकावे मावळ्यांची. नवी मुंबईचे एअरपोर्टला पाटीला पाटलांची, नवी मुंबईचे एअरपोर्टला पाटीला पाटलांची. आमचा बापूस बियांचा आमची गायच गावांची, आमचा बापूस बियांचा आमची गायच गावांची. नवी मुंबईचे एअरपोर्टला पाटीला पाटलांची, नवी मुंबईचे एअरपोर्टला पाटीला पाटलांची. धन्यवाद. ही गाण्याची संधी मला आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्यामुळे मिळाले, त्यांचेही मनापासून आभार मानतोय. आणि या नवी मुंबईच्या एअरपोर्टला विमानाचं नाव यावं यासाठी सर्वांनी एकजुटीचा विजय करायचा आहे. आणि हे सर्वांसमोर मांडणार हे प्रभात चॅनल यांना ही मानाचा मुद्रा करतोय आणि खूप खूप शुभेच्छांची बसात देतोय. तुम्हीही पुढे जावा आणि या आपल्या पनवेल शहराचं जसं तुम्ही नाव चमकवले तसे या हिंदुस्थानाचं चमकवा, हीच देवाची आम्ही प्रार्थना करतो. जय हिंद, जय भूमिपुत्र, जय भूमिपुत्र. दिस इज व्हॉट जगदीश दादा पाटील. हे आहेत आपले कलाकार ज्यांच्या हृदयांमध्ये प्राण आहे आणि आपल्या कलाकारीमध्ये सर्वस्व आहे. आणि या दरम्यान आपण काय पाहिलं तर स्टुडिओ पोलीस ठाण्याचे सर्व महेंद्र कोळी यांनी तारपण आले, त्यांचे इथे स्वागत असेल. आपण असं नसतो हा. आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री आज ज्यांच्या सौंदर्याने आपलं मंच नाही तर आपल्या आगरी कोळी समाजाची संस्कृती ही खूप पुढे जात आहे. विनंती असेल दीपिकाजी पाटील आपल्या सुंदरशा आवाजामध्ये आपल्या या कलाकारांना आपण एक सुंदरसा मेसेज द्यावा. एक मिनिट आपल्या बाबांना काहीतरी सांगायचं, आपल्या काही शब्द त्यांना पोहोचवायचे. मी तुमचा मुलीं थोड्याकडे आलेला आहे. आभार. धन्यवाद. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावरती सातत्याने राहो ही सगळी परमेश्वराची प्रार्थना करतोय. आणि बोर्ड दीपिकाजी. सर्वप्रथम एकविरा कला संस्था आणि तेजस पाटील याचे खूप खूप आभार की मला भूमिकन्या ही पदवी इथे सन्मानित केला. बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी की मला भूमिकन्या हे बोललं आहे. बिकॉज मी जेव्हा मी समाजाला दिली जिंकले किंवा मी काहीही नाव तुमचं पुढे घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला जगदीश दादा किंवा तुम्ही सगळे बोलले पण तुम्ही मला खूप प्रेम दिलंय आणि मी स्वतःला भूमिकन्या मानते आणि मला ती आज सन्मानित केलं त्या शब्दाने. सो आय एम व्हेरी मच ग्लॅड अँड थँक्यू सो मच. आणि तेजस खूप छान काम करतोय स्त्रियांना सन्मानित करायचा आणि डुईंग अ ग्रेट जॉब. आपण बोलतो वुमन एम्पॉवरमेंट आणि मुली पुढे चालले. आम्हाला पुढे नाही जायचं, आम्हाला तुम्हाला सगळ्यांना सोबत पुरुषांना सोबत घेऊन जायचं. तेव्हाच पुढे स्त्रिया तेव्हाच पुढे जातील तेव्हा पुरुषांची साथ लागते. सो थँक्यू सो मच अँड आय एम व्हेरी ऑनर्ड टू बी. थँक्यू सो मच. थँक्यू दीपिकाजी. आणि विनंती असेल आपल्या प्रमुख उपस्थिती लाभलेल्या सोबतवरती चर्चाताई आपण ही आपला सुंदरसा मेसेज कलाकारांमध्ये पोहोचवा. नमस्कार. एकविरा कला संस्था
आयोजित आज भूमिपुत्र काव्य संमेलन आणि भूमी कन्यांचा सन्मान या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आता सगळ्यांची नावं घेते सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले माझे ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचे नातेवाईक आणि सर्वात बंधुवाडी बांधलेले सर्वप्रथम तेजस्वी मी कौतुक करेन की आपण म्हणतो बाळाच्या काय पाळण्या दिसतात हे आपण पहिल्यापासून म्हणतच आहोत आणि त्या दृष्टीनं तेजस ऑलराऊंडर आहे असं मी म्हणेन. कारण त्याला राजकारणात गोडी आहे, त्याला या कलेमध्ये गोडी आहे, सगळ्यात त्याची गोडी दिसून येत होती त्यावेळी. पण त्याचा जेव्हा राजकारणात लहान होता त्यावेळी तरी पण स्पष्टपणा हा त्याचा जो होता तो त्याने आता पण सांगितला की मी जेव्हा कार्यक्रमाला जायचो त्यावेळी तिथे पैसे मागायचे, मग आपणच आपली संस्था का उभारू नये, याच्यातून त्याचे थोडे सगळेच गुण दिसून येतात. अशा पद्धतीनं त्यांनी ही जी संस्था उभी केलेली आहे, खरोखर त्याचं मी अभिनंदन करते. आणि त्याला सर्वांचं तसं मार्गदर्शन पण मी सर्वांचं घ्यायचा. कधी रामशेठ ठाकूर साहेबांकडे जाणार, कधी प्रशांत ठाकूर साहेबांकडे जाणार, कधी आम्ही नगरसेविका सगळ्यांकडे तो अगदी माहिती काढून घ्यायचो. म्हणजे कोणती गोष्ट असेल त्याला पाहिजे तो विचारायला येणार. असा त्याचं अभिनंदन. आणि आपल्या नवरात्री उत्सव चालू आहे आपल्या सर्वांना मी नवरात्रीच्या शुभेच्छा देते. या शुभेच्छा देत असताना आज जो कन्यांचा सन्मान केला आहे, आपण म्हणतो सर्वच कोणी देवीच्या मध्ये असतात आणि आता तिथे काय म्हणाले की पुरुषांना आम्ही सोबत घेऊन चालतोय आणि आपली जी संस्कृती आहे आणि खरं आहे ते की आपण किती मोठ्या झालो महिला, किती मान सन्मान मोठ्या झालो तरी पण आपण दाराच्या बाहेर पडताना आपल्या आईवडिलांना विचारल्याशिवाय बाहेर पडत नाही, आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या नवऱ्याला सांगितल्याशिवाय आपण बाहेर पडत नाही. हीच आपली खरी संस्कृती आहे आणि ती आताच्या मुलींनी सुद्धा अशी चालू ठेवावी. ही याच्यामध्ये छोटंसं तुम्हाला म्हणजे एक मार्गदर्शन पण एक स्पष्ट सांगत आहे की ह्या गोष्टी मुलींनी जरूर पाळाव्या. कारण आजची मुलगी उद्या कोणाची तरी सून होते, त्याच्या घरात पण उद्या कोणाची तरी मुलगी येत असते आणि ह्या दृष्टीनं मुलींनी वागायला पाहिजे. थोडंसं काही झालं तर लागू नये. सासू ही आपली आई असते, सासरे आपले वडील असतात आणि आपण जसं माहिती करतो, कामं करत असतो, सगळ्या गोष्टींना भावांना बहिणींना समजावून घेत असतो, तसं आपल्या सासरच्यांना पण आपण जर समजून घेतले तर निश्चितच आपले सगळ्यांचे संस्कार, सगळ्यांची घरं ही चांगल्या पद्धतीनं चालतील. कारण आम्ही आता राजकारणात आहोत, काही मुद्दे आमच्यापर्यंत येत असतात की घटस्फोटाचे नवीन लग्न होऊन सुद्धा घटस्फोट, लव्ह मॅरेज करतात तरी घटस्फोट, अशा गोष्टी आपल्या संस्कारात बसत नाही. आणि त्यामुळे मला तेजस्वी खूप बोलवलं पण 2 शब्द हे मार्गदर्शन करण्याची संधी पण मला मिळाली, त्याबद्दल तेजस्वी मी धन्यवाद मानते. पण खरोखर सगळ्या मुली ह्या चांगल्या वागत आहेत, पुढे चांगल्या पद्धतीने जात आहेत आणि आता जे मार्गदर्शन केले ते सगळ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणजे जास्त बोलायला तर वेळ नाही आहे, तर आणखी बोलते असते पण ठीक आहे. आणखीन एक विषय मला सांगायचा आहे की आता हे जे सत्कार समारंभ झालेले आहेत त्यामध्ये तेजस्वी म्हणजे सर्वच डॉक्टर घेतले, वकील घेतले, कलाकार घेतले, सगळ्यांचा त्यांनी सत्कार केलेला आहे. विशेष करून त्यांनी ह्या भागातील पण घेतले आणि ठाण्यापासूनच्या महिलांची मुलींची नावं त्यांनी घेतली आणि खरोखर सगळ्यांना सामावून घेणारा असा तेजस. आणि त्याचबरोबर आपलं जे नावाप्रमाणे मगाशी दादांनी सांगितलं की नावाप्रमाणे आपले दिवा पाटील साहेब सर्वांचे सर्व भूमिपुत्रांचे दैवत यांना मी कोटी कोटी प्रणाम करते. कारण आज आपण पाहत आहोत आपल्याला आपल्या विमानतळासाठी आंदोलनं करायला लागलं आहे आणि जसं गाड्यात म्हटलं गेलं की आमच्या बापाची आमच्या वडिलांनी कसलेली जी जमीन आहे त्या जमिनीवरती येऊन दुसरे राज्यापदासाठी इतरांची जर नावं देत असतील तर ते योग्य नाही. त्यामुळे दिवा पाटील साहेब आता आपल्याकडे प्रतिकृती म्हणून पण इथे एक होऊन आलेले आहे. पण खरोखर या सर्व गोष्टी तेजस्वी पाळलेल्या आहेत त्याबद्दल म्हणजे खरंच किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. धन्यवाद. एवढे बोलून माझे शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. आणि ह्याच्यानंतर तुमचं जर पोट दुखत नसेल त्याच्यानंतर तुमचं पोट दुखू शकतं तर तुम्ही मला काय हा माणूस आहे आमच्या वाईटामध्ये तुलना की काय
तर नाही. एव्हरी ऍक्शन हॅज इट्स इक्वल अपोजिट रिएक्शन. अपोजिट रिएक्शन मध्ये बघितलं तर हसूनही पोट दुखू शकतो. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपले लाडके आदरणीय संजीवनजी म्हात्रे सर. प्लीज कम ऑन द स्टेज. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ हवे उपस्थित सर्व रिक्वेस्ट कलाकार मोठी माणसं सगळ्यांना वंदन करतो. भूमिपुत्रांचे कैवारी दिवा पाटलांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. भाषण करणे हा माझा काही मूळ अंश नाही आहे. फार गंभीर बोलता येत नाही. पहिल्यापासून आगरी भाषेतच बोलत आलो आयुष्यात. फार रेअर बोलतो. मला त्या भाषेतच मजा येते. आता कसं आहे त्या की आपली भाषेत बोलून तर जरा बरं वाटतं. म्हणजे ये भाषेनं आम्हाला आगरी कोल्यांची बोली हाय बोला लय गोर. आगरी कोल्यांची बोली हाय बोला लय गोर. ये भाषेनं आम्हाला लय जोर. काय म्हणजे तरी येत भाषेत बोललो. मी माझा बालगंधर्वाला कार्यक्रम आहे आमच्या असं बरेच जणी सांगा का जरा इकडची लोक पुण्यातले आहेत सगळे या देऊन तुम्हाला जरा प्रमाणमध्ये या प्रमाण भाषेत करा. पण आम्ही प्रमाण भाषेत कार्यक्रम केला तिला यात्रा असा जसं होतं असा पुण्यात बालगंधर्वमध्ये पण आगरी भाषेतून झाला. भूमिपुत्रांचं कवी संमेलन नाही कारण मला त्याच्यामध्ये पण जास्त इंटरेस्ट आहे. आमच्या कवीनं काय बोलतात त्यांच्या काय भावना आहेत त्या काय व्यक्त करतात. कारण मी आता सगळ्या सोशल मीडियावर सगळ्या ग्रुपमधून बघत असते का ते सगळ्या आपल्या भावना व्यक्त करतात. सगळे छान लिहितात. पण आम्ही जर 12 वर्षापूर्वी सुरुवात करते तर वावर पण लिहित नव्हतं. 12 वर्षापूर्वी आम्ही लिहिले अरे कनशी आला कामाला गेलो. माझी पहिली पहिली होती आगरी भाषेची. एअरलाईनशी आला कामाला गेलो. काय दुसरी भांडी घासायची तुमची आम्ही काय दुसरी भांडी घासायची. कनशी याला पाहिला कनशी मुलं कनशी म्हणा आणि दुसरी गोष्ट तेजस तुझा काय लय बारीक होतो. काय आलं आम्हाला लय बरं वाटलं का आवडी कलाकार आवडी आपली कवी आहे. विशेषतः कवींचं जास्त होतो कारण तिथून सर्व सुरुवात होते. कारण जर संगीतकार असतील गायक असतील कलाकार असतील आर्टिस्ट असतील सर्व असतील कवींनी शब्दच नाही त्यांना प्रोव्हाइड केले शब्दच नाही दिले तर कसं व्हावं. त्याच्यामुळे शब्द पहिले नंतर गावात संगीत नंतर गावात ऍक्टर नंतर गावात ऍक्टर आम्ही नंतर काय करतो विनोद म्हणजे मधीन येवायचं म्हणजे पहिला आम्हाला कलाकार म्हणजे न कलाकार असतात. जे न कलाकाराची कोण न कलाकार असे लोक करतात तर त्याच्यामुळे ते न कलाकार असलेला कलाकार. त्याच्यामुळे खूप आनंद होतो मला जेव्हा आपली छोटी छोटी मुलं येतात. वैभव स्मृती या ठिकाणी रणजितला खूप या ठिकाणी श्रद्धांजली दिली आणि तो खूप चांगला कलाकार होता रणजित. आणि अशा सगळ्या कलाकारांना आपण आठवणी ठेवतो सगळ्या कलाकारांचा सन्मान करतो. त्यामुळे त्याचे सुद्धा खूप खूप कौतुक आहे. बघा तू जबरदस्त कामगिरी केल्याशिवाय त्याला फोन केले असतील त्यांनी 4-4 वेळा जरी फोन केले तरी त्याचे फोन झाले असतील किती कारण मला त्यांनी 10 फोन केले. तर त्याच्यामुळे प्रत्येकाला जर इतका त्रास सहन करायचा इतकं सगळं बोलायचं एवढा मोठा कार्यक्रम करायचा आणि पाठबळ काही नसताना पहिली गोष्ट सगळ्यांना सकाळी आम्ही कार्यक्रम केले तिकडून लोक आले आणि खूप मोठी गोष्ट आहे. मुळाशी दीपिका म्हणाली की आम्हाला भूमिकन्याला कारण आपण आपला समाजात असा आहे की आपण कन्येचं स्वागत करतो म्हणजे जन्माला तिचं स्वागत करतो. आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाचा लोकांनी आदर्श घ्यावा असा आपला समाज आहे. दीपिकाने एक छान वाक्य बोललं की आम्हाला पुढे जायचं नाही आहे आम्हाला तुमच्या सोबत ही खूप मोठी गोष्ट आहे. अजून त्याला एक जोड लागली होती की ऐक म्हण आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मध्ये एक स्त्री उभी असते. आज जर खरंच तुम्हाला पुढे न्यायचं असेल स्त्री उभी करायची असेल तर प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाने खंबीरपणे उभं राहायची असं जर होईल तर खरंच आपल्या मुली आपल्या आया बहिणी पुढे येताना दिसतील. आगरी समाज हा आता खूप साता समुद्रापलीकडे पोहोचलेला आहे आणि ते पोहोचवणाऱ्याचा प्रत्येकाचं कौतुक होणं गरजेचं आहे. प्रत्येकाला एम्पॉवरमेंट देणं गरजेचं आहे इन्स्पिरेशन देणं गरजेचं आहे एन्करेजमेंट देणं गरजेचं आहे आणि हे सगळं होत आहे.
त्याबद्दल अशा संस्थांचं म्हणजे एकविरा कला संस्थेचं मी खूप खूप धन्यवाद देतो. एवढ्या सगळ्यांना आम्हाला बोलवलं, एवढा वेळ, एवढे सन्मान, क्या बात आहे. त्यामुळे जास्त काय बोलत नाही, आमची काही टीम वगैरे सादर करत नाही. सगळे आपण मित्र आहोत, बरोबर आहे. आणि जेव्हा मी परत यांची कविता आहे वैभव जोशींची, दुःख अडवाय उंबऱ्यासारखं मित्र वडव्यामध्ये हे गाणवाच आहे. म्हणजे आम्हाला जसं मगाशी बोललो का, बोलत होता की विनोदी कलावंत आला उड्या कुठे होत्या, शाहीर आले की वैभवला उड्या कुठे होत्या, लोकगीतांचे गायक आले की, आणि ऍक्ट्रेस आले की दीपिकाला बरोबर वाटत होतं. कारण ते आमची जाती आहे आणि या सगळ्या आम्ही एकत्र बांधले गेलो, सगळे कवी, गायक, संगीतकार, ऍक्टर, ऍक्ट्रेस. आणि आपल्या समाजाला मनोरंजनाची कमी या लोकांमुळे कधीच पडणार नाही. त्याच्यामुळे याच्या मनोरंजनाला धार येऊ दे, आमच्या कवी लोकांच्या काव्य प्रतिभेला धार येऊ दे, आणि प्रत्येकाला काही चांगलं सुचू दे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो, जास्त बोलत नाही कारण खूप वेळ झालाय, सगळ्यांना भूका लागल्या असतील, मान्य आहे. परंतु सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला आता कोरोना गेला, मी कोरोनाच्या 2 वेळीच गेल्या होत्या. कोरोनाच्या जास्त सोशल मीडियाला होतं, सोशल मीडियावर जास्त होत असते. कोरोनाच्या जास्त सोशल मीडियाला होतं, आणि कुठून कुठून आलं हे कोरोनाचं भूत, कुठून कुठून आलं हे कोरोनाचं भूत. घाबरू नका बाबा, उपाय करा सोपा, घाबरू नका बाबा, उपाय करा सोपा. स्वच्छता राखा आणि गर्दीला या रोखा, स्वच्छता राखा आणि गर्दीला या रोखा. शेवटचे 4 वेळी असं होतं, थोड्या दिवसांनी इथून कोरोना जाईल, थोड्या दिवसांनी इथून कोरोना जाईल. आमुच्याच शौर्याचे तो पवाडे गाईल, आमुच्याच शौर्याचे तो पवाडे गाईल. माणसासारखं वागा, करा माणसा मदत, माणसासारखं वागा, करा माणसा मदत. आणि कुठून कुठून आलं हे कोरोनाचं भूत. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, ऐकून घेतलं. सगळ्या कलाकारांना खूप शुभेच्छा, मान्यवरांना वंदन, धन्यवाद. दादा खूप खूप धन्यवाद. आणि आपला आवाज एकदम गोड आहे, आपली गायकी इतकी सुंदर आहे, आणि शब्दपेय, भाषा, प्रभू म्हणायला लागेल तुम्हाला, प्रदर्शन अतिशय सुंदर आहे. आणि एवढं सुंदर कलाकारांना आज आपण जवळजवळ 2 तास जवळून पाहिलं, आणि एवढ्या महत्त्वाच्या कलाकारांनी एवढा वेळ आपल्यासाठी दिला, खूप जमेची बाब आहे मित्रांनो. कारण वेळ नसताना आपल्याला वेळ दिलाय. सो वी आर सो थँक्यू टू ऑल ऑफ यू. सुरेशजींना काहीतरी सुरेशजींना काहीतरी आपल्यापर्यंत मेसेज पोहोचवायचा आहे, तर तुम्हालाही संधी दिली जाईल. कारण संजीव दादांनी आम्हाला सांगितलं की सुरेशजी आलेले आहेत, त्यांनाही इथं सन्मान केला गेला आहे, त्यांना आपल्यापर्यंत काहीतरी निरोप पोहोचवायचा आहे. मला काय पोहोचवायचं नाही, आपण संधी दिली 2 मिनिटं, मी 2 मिनिटात जरा आवडते. पहिला मी म्हणते जय पुत्र जय दिवा. मी दिवाच्या सहभागात जवळजवळ 30 वर्ष काढलेली आहे. अनेक सत्कार दिवाने माझ्या केलेले आहेत, अनेक चर्चा त्याची आम्ही केलेली आहे. जवळजवळ 70% मीटिंग आणि चर्चा त्याच्यावर आम्ही अटेंड केलेली आहे. त्यामुळे दिवा काय आहे ते आम्हाला बरोबर माहिती आहे. आम्ही याच्यासाठी आलो आहे की मी सगळ्यात आधी इथे आलेलो आहे, आणि सगळ्यात शेवटी स्टेजवर आलो. कारण संजीवजी म्हात्रेंनी मला इथे बोलवलं, त्याला काय कोणी सांगितलं की सुरेश पण समोर बसले, आणि त्याला काय माझ्याकडून काही सांगितलं. म्हटलं मला सन्मानाची अपेक्षा नाही, पण मला वाटतं ते समाजाच्या मानाचे जे आहे ते मी सांगावं. माझं सांगितलं तर तो समाजाचा मान आहे असे समजतोय. माझ्याकडे थोडी माहिती सांगतो, तुम्ही ठरवा की समाजाचा मान आहे का सन्मान आहे. मी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून 1982 शिक्षण घेतलं, जिथे कलाकार निर्माण होतात. अनेक एजन्सीमध्ये कामं केली, जाहीर क्षेत्रामध्ये कामं केली, आणि चित्रपटामध्ये नशीब, सळगम, देशप्रेमी ह्या चित्रपटाच्या सेटिंगमध्ये माझा सहभाग आहे. आणि तुम्हाला एक माझ्या सांगतो उल्लेखनीय म्हणून, तुम्ही नवी मुंबईवरून जाता मुंबईमध्ये, त्यावेळेला देवना डेपोजवळ शिवाजी महाराजांचा चौक आहे. आणि माहीत तुम्हाला शिवाजी महाराजांचा चौक आहे, नवी मुंबईवरून जाताना मुंबईला मिळत आहे. त्याचा सगळा डिझाईन हे आपल्या समाजाच्या व्यक्तीने केलेला आहे. आणि मी नेहमी सांगतो हे अभिमानाची गोष्ट आहे, आणि ती तो समाजाची व्यक्ती मी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की खरोखर एक अभिमानाचं आहे की सन्मानाचं आहे, हे ठरवायचं. आणि एवढं बोलून माझं
नंतर मॅडम आपण पाहतोय एकच मिनिटामध्ये घेतोय स्टुडिओ पोलीस स्टार आणि सर्वप्रथम आपल्या अग्रिकोली गायनामध्ये जे गाणं पहिल्यांदा मिलियन क्रॉस केलं त्याच्यामध्ये ऍक्टिंगचं काम केलं अनेक कार्यामध्ये ते सातत्याने कार्यरत असतात श्री महेंद्र काशीनाथ कोळी यांचं स्वागत समारंभाला जाईल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा इथं स्वागत करूया महेंद्रजी काशीनाथ कोळी स्टुडिओ पोलीस स्टारचे सर्व सर धन्यवाद तुम्ही आला आपलं खूप खूप आभार आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल फक्त पत्रकार साहेबांना काही बोलायचं असेल त्यांना संदेश द्यायचा मी काही काही जास्त बोलणार नाही प्रथम या अग्निकोली मंच जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम आज दिवापासून हयात असताना त्यांनी त्यांचं कौतुक केलं असतं त्यांच्या वतीने मी आणि ह्यांच्या वतीने मी त्यांचं टीकेश आणि म्हणजे हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमात आमच्या उरणमधलं उरण लहान महान आहे सर्व कलाकार सुद्धा मोठी नाच आहे आणि बरेचसे कलाकार उरणचे आहेत केंद्राचे आहेत तुम्ही तो कार्यक्रम ठेवलेला आहे आता बोलण्याला इथे काही वेळ नाही खरोखर अतिशय सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे आणि नवीन तरुण मुलांना ही संधी प्राप्त करून दिली आहे त्या संधीचा फायदा आपल्या या तरुण आगरी घ्यावा आणि हा कार्यक्रम पुढे आमचा संजीवन आमचा मोठ्याचा आहे एवढाचा कार्यक्रम जे करतात असे कलाकार आहेत सगळे तिथं आता हा आपला वैभव गेला वैभव सुद्धा सुरुवातीला आमच्या खेळण्यात काय आहे जीवन गौरव पुरस्कार पाहिला पहिला माणूस आहे आणि दिवापाटाचा आपल्याला एकच ध्येय पुढे ठेवायचं आहे दिवापाटांचं नाव विमानतळाला मिळालंच पाहिजे त्याच्या अशी लहान थोडं त्याच्यासाठी आपल्याला आणि मिळेल सर्वांचा लहानांना मोठ्यांचा आशीर्वाद असतात दिवापाटांचं विमानतळाला नाव मिळेल आणि त्याच्यासाठी आपण दिवाचं राहण करू या तरुणांनी आता तुम्ही पुढे सगळे घेऊन करायचा आमचा आशीर्वाद आहे आणि मला इथे बोलवलं माझा सन्मान केला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो धन्यवाद सर्वांचे आभार की सर्व इथे आला माझ्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वांनी अतिशय अमूल्य असं तुमचा वेळ माझ्या संस्थेसाठी दिला त्याच्याबद्दल खरोखर मी सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि जेव्हा जेव्हा मी कार्यक्रम करेन तेव्हा तेव्हा तुम्ही सर्वांनी यावं अशी माझी इच्छा असेल आणि लवकर डिसेंबरमध्ये अग्रिकोळी कराडी संस्कृती म्युझिक संगीत क्षेत्राचा सगळ्यात मोठा कार्यक्रम आपल्या रायगडमध्ये करणार त्यावेळी नक्की सगळ्यांनी यायचं धन्यवाद एक ग्रुप मिस्टर सर अहोरात्र मेहनत करणारा तेजस्वी पाटील यांची जोरदार आपण सर्वांना विनंती आहे तसेच सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा पुनश्च स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की आपण बहुमूल्य वेळ दिला बघा तेजस पाटील हाही एक व्यक्ती आहे व्यक्तीकडून काही चुका झाल्या असतील काही गोंधळ झाला असेल परंतु सर्वात नवीनची गोष्ट कार्यक्रम अतिशय सुरेख झाला आहे तर झालेल्या चुका आपण प्रेमामध्ये रूपांतरित करूया शेवटचा एक ग्रुप फोटो सुंदरसा घेऊया आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या अनुमतीने संपतो असा आपण जाहीर करूया आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला बोलायची आहे दोन गोष्टी त्याच्यातली पहिली गोष्ट हा जो कार्यक्रम आहे हा मी स्वतः केल्यामुळे हा कदाचित छोटा झाला समाजातील दानशूर लोकांना विनंती आहे की जर माझ्यासारख्या कलाकाराला जर आर्थिक पाठबळ जर तुम्ही दिलं तर नक्कीच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये 50% वाटा आपलाच असेल आपल्या समाजाचा असेल आणि दुसरी गोष्ट समाजाचा कार्यक्रम करण्यासाठी आपल्या कोणत्याही शहरामध्ये समाजाचा कोणताही सभागृह नाही असं मला वाटते आमच्यासारख्या कलाकारांना कार्यक्रम सादर करण्यासाठी अशा सभागृहामध्ये पैसे भरावे लागतात तर सगळ्या समाजाच्या राजकीय लोकांना विनंती आहे की समाजाचे कार्यक्रम करण्यासाठी तरी निदान मोफत हॉलची उपलब्धता करावी
जर तुम्ही मोफत हॉल दिला तर आम्ही कार्यक्रम मोफत करू, पण आम्हाला हॉल भेटत नाही, त्याच्यामुळे आम्हाला शाळेत यावं लागतं. तर विनंती आहे राजकीय लोकांना, इथून मी मॅसेज देतोय की उरण, पनवेल, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर सगळ्याच तालुक्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाचा भूमिपुत्राचा एक भाव असावा आणि भूमिपुत्रांचे कार्यक्रम तिथे व्हावे, तर कलाकार तयार होतील, नाहीतर कलाकार तयार होणार नाही. धन्यवाद.